नमस्कार, मी संकेत आवटे। आज हा व्हिडिओ आपण बनवतोय कारण बऱ्याच लोकांच्या शंका होत्या की डिव्हिडंड मधून पण आपण अर्निंग करू शकतो का? एक्झॅक्टली करू शकतो। जर आपल्याला फक्त डिव्हिडंड 1,00,000 रुपये कमवायचा असेल तर किती रुपयाची गुंतवणूक व्हायला पाहिजे हे सुद्धा आपण बघणार। आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट ही असेल की डिव्हिडंडच्या सगळ्या कन्सेप्ट विथ कॅल्क्युलेशन माझ्या एक्सेल शीट सहित सगळ्या क्लिअर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा। आपल्यापैकी बरेच लोक स्टॉक मार्केटमध्ये नवीन असतील आणि तुम्हाला हेच माहिती नसेल डिव्हिडंड म्हणजे काय। सिंपल कन्सेप्ट आहे, डिव्हिडंड म्हणजे लाभांश। जी कंपनी आपला काम केल्यानंतर, सेल्स केल्यानंतर प्रॉफिट कमवते याचा अर्थ त्याचा मालकी हक्क तुमचा पण असतो, कारण तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स बाय केलेले असतात। जे कंपनीचे शेअर होल्डर्स असतील त्या प्रत्येक शेअर होल्डरला डिव्हिडंड हा द्यावा लागतो, जर मॅनेजमेंटने डिसाईड केलं तरच। सपोज एखादी कंपनी प्रॉफिट करून 10,00,000 रुपये कमवते, सगळा सेल झाला, सगळा खर्च सगळं काही वजा करून 10,00,000 रुपये शिल्लक राहिले। दोन प्रकारचे मॅनेजमेंट असतात, जर तुम्हाला प्रॉफिट झालं असेल तरच तुम्ही डिव्हिडंड देणार, ही एक बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या। प्रॉफिटच नसेल, पैसेच नसतील तर डिव्हिडंड देण्याचा प्रश्न येतच नाही। म्हणून तुम्हाला डिव्हिडंड हवा असेल तर पहिला प्रॉफिटेबल कंपनी बघावी लागेल। आता जसं आपण मी सांगितलं होतं की दोन प्रकारचे मॅनेजमेंट असतात। एक मॅनेजमेंट विचार काय करेल की 10,00,000 रुपये आपल्याकडे आलेत, प्रॉफिट आपल्याकडे आहे, कॅश आपल्याकडे आहे, या 10,00,000 मधील 5,00,000, 4,00,000, 3,00,000 आपण डिव्हिडंडच्या स्वरूपात सगळ्या शेअर होल्डरमध्ये वाटून टाकू आणि बाकी सगळे अमाऊंट बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करू। दुसऱ्या प्रकारचं मॅनेजमेंट काय विचार करेल, बाहेरून कर्ज घेण्यापेक्षा आपण हे सगळे 10,00,000 रुपये कंपनीमध्ये पुन्हा इन्व्हेस्ट करू, आपल्या एक्सपान्शनवर फोकस करू, कंपनी वाढवू, अजून कंपनी मोठी होईल, शेअर प्राइस वाढेल, कंपनीचा बिझनेस वाढेल, मार्केट कॅप वाढेल, सगळं पॉझिटिव्हली होईल, अजून मोठं मार्केट आपण कॅप्चर करू शकतो। स्क्रीनवर तुम्ही बघत असाल एक कन्सेप्ट आहे डिव्हिडंड यील्ड, ही गरज पडणार आहे म्हणून मी तुमच्यासोबत क्लिअर करतोय। समजा एखाद्या स्टॉकची किंमत असेल 400 रुपये, डिव्हिडंड कंपनीने डिक्लेअर केला 8 रुपये, तर डिव्हिडंड यील्ड येतो 2%, म्हणजेच स्टॉक प्राइसच्या 2% अमाऊंट तुम्हाला ऍज अ डिव्हिडंड कंपनीने पे केली। ही डिव्हिडंड मिळण्यासाठी तो शेअर तुमच्याकडे एक्स डिव्हिडंड डेटच्या आधी तुमच्याकडे असायला हवा, म्हणजेच तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये असायला हवा। सपोज कंपनीने डिक्लेअर केलं की 15/2/2022 मध्ये डिव्हिडंड देणार आहे, तर या तारखेला तो शेअर तुमच्याकडे असायला हवा, तरच तुम्हाला त्या कंपनीचा डिव्हिडंड मिळेल। आणि हे सगळं डिक्लेअर कंपनी आधीच करते। सपोज 10 दिवस 20 दिवस आधीच कंपनीने सांगितलेलं असतं की पुढच्या 15 तारखेला, 20 तारखेला, 22 तारखेला आम्ही डिव्हिडंड अनाउन्स करतोय, ही एक्स डिव्हिडंड डेट असेल, त्यावेळी तुमच्याकडे हा स्टॉक असायला हवा। एक खूप इंटरेस्टिंग पार्ट मी तुम्हाला आता दाखवणार आहे, पण एक गोष्ट मला तुमच्याकडून हवी आहे। तुम्हाला काय वाटतं, रिलायन्सचे फाउंडर मुकेश अंबानी किती रुपये डिव्हिडंड घेते असतील कंपनीमधून? किंवा वेदांताचे फाउंडर असतील, बजाजचे फाउंडर असतील, हिरोचे असतील, कुठलीही कंपनी असेल ज्यामध्ये प्रमोटर आहे, म्हणजेच त्याचं शेअर होल्डिंग आहे, कंपनीचा मालक आहे, तो किती रुपये डिव्हिडंड घेत असेल 1 वर्षामध्ये? कमेंट करून कळवा। तुम्हाला हे आकडे पुढे पाहायला मिळणारच आहेत, पण पहिला कमेंट करा, तर तुम्हाला कळेल तुमचं एक्सपेक्टेशन काय होतं आणि रियालिटी काय आहे। इकडे मी स्क्रीनवर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवतोय। बजाज फायनान्स हा पहिला स्टॉक आहे, त्याचं मार्केट कॅप आहे 4,32,044 कोटी रुपयाचं, स्टॉक प्राइस आहे 7,058 रुपये, डिव्हिडंड यील्ड आहे 0.14। डिव्हिडंड यील्ड म्हणजे ऑलरेडी आपण बघितलं आहे, या स्टॉक प्राइसच्या 0.14% ऍज अ डिव्हिडंड ते देतात। तीच डिव्हिडंड यील्ड म्हणजेच डिव्हिडंड इन रुपीज जर आपण बघितलं, 10 रुपये डिव्हिडंड ते देतात एका शेअर मागे, म्हणजे तुमच्याकडे 7,000 रुपयाचा एक शेअर असेल तर तुम्हाला 10 रुपये डिव्हिडंड मिळेल। टोटल शेअर्स आहेत एवढी क्वांटिटी, त्यामधले प्रमोटरचं होल्डिंग आहे 56%, म्हणजेच प्रमोटरचे एवढ्या क्वांटिटीमध्ये शेअर्स झाले। हे आकडे आता तुम्ही बघू शकता कोटीमध्ये आहेत, खूप मोठे आहेत। पण हे सगळं मिळून म्हणजेच प्रमोटरला डिव्हिडंड किती रुपये मिळाला? जवळपास हा टोटल डिव्हिडंड होतो 338 कोटी रुपये। हो, 338 कोटी रुपये एकाच वर्षाचा डिव्हिडंड बजाज फायनान्स लिमिटेडच्या प्रमोटरला मिळाला, कंपनीच्या मालकाला मिळाला, कारण त्याच्याकडे 56% कंपनीचे शेअर्स आहेत। जर तुमच्याकडे 1% असेल, कंपनीचे 0.5% असेल किंवा 0.0001% असतील, तर तेवढ्या पर्सेंटेजमध्ये
तुम्हाला पण डिव्हिडंड मिळेल. जर तुमच्याकडे फक्त एकच शेअर असेल तर तुम्हाला 10 रुपये मिळतील ॲज अ डिव्हिडंड. सेम गोष्ट होते रिलायन्समध्ये. रिलायन्सचं मार्केट कॅप आहे 15,77,000 कोटी रुपये, पण त्याची स्टॉक प्राइस 2331 आहे. डिव्हिडंड यील्ड आहे 30%, 0.30%, आणि त्याचा डिव्हिडंड इन रुपीज होतो जवळपास 7 रुपये, 6.99 पैसे. त्याचे टोटल शेअर्स एवढे आहेत. प्रमोटरकडे म्हणजेच अंबानींकडे 50.61% शेअर्स आहेत, ज्यामुळे टोटल शेअर्स त्यांच्याकडे 342,12,36,000 शेअर्स होतात. पण याचा जर तुम्ही डिव्हिडंड कॅल्क्युलेट केला तर आश्चर्याचा धक्का बसणार आहे. एकाच वर्षामध्ये प्रमोटरने जी अमाऊंट घेतली ती अमाऊंट आहे 2,392 कोटी रुपयाची. एवढा मोठा डिव्हिडंड अमाऊंट अंबानींना मिळाला. सेम वेदांता बरोबर होतं. वेदांतांचं मार्केट कॅप आहे 1,32,000, इकडे आहे 15 लाख आणि इकडे आहे 1,32,000. जवळपास 12 ते 13 पटीने मोठी कंपनी आहे रिलायन्स वेदांतापेक्षा, पण याचा डिव्हिडंड मात्र जास्त होतो रिलायन्सपेक्षाही. तो कसा हे पण मी एक्सप्लेन करेन. स्टॉकची प्राइस कमी आहे 356 रुपये, इकडे मात्र 2331 आहे. डिव्हिडंड यील्ड आहे 9%. डिव्हिडंड यील्ड प्रचंड मोठा आहे इकडे, त्यामुळे प्रत्येक शेअर मागे 32 रुपयाचा डिव्हिडंड त्यांना मिळाला. टोटल स्टेक एवढे आहेत, त्यामधील 69.69% प्रमोटरकडे आहे, त्यामुळे त्यांच्याकडे एवढे शेअर्स झाले. पण जर त्यांचा टोटल डिव्हिडंड अर्न त्यांनी बघितला तर 8,324 कोटी रुपयाचा डिव्हिडंड फक्त एका प्रमोटरला मिळाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात या प्रमोटरने डिव्हिडंड घेतला एका वर्षामध्ये. इमॅजिन करू शकता. म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं होतं की रिलायन्स जरी कंपनी मोठी असली, मार्केट कॅप जास्त असलं, स्टॉक प्राइस जास्त असली, तरी सुद्धा वेदांताने मात्र सगळ्यात जास्त डिव्हिडंड दिला आहे या तिन्ही कंपन्यांमध्ये. हे कंपॅरिझन फक्त मी 3 कंपन्यांचं करतोय. कुठली कंपनी 1% डिव्हिडंड यील्ड देते, कुठली कंपनी 2, कुठली कंपनी 3, कुठली कंपनी 5% असेल, आणि कुठली कंपनी 0.01 किंवा कुठली कंपनी 00% पण तुम्हाला डिव्हिडंड देते. म्हणजे डिव्हिडंड मिळतच नाही. टाटा मोटरने लास्ट इयर कुठल्याही प्रकारे डिव्हिडंड दिलेला नाही, 0 डिव्हिडंड आहे. असू शकतं नावाजलेल्या कंपन्या सुद्धा डिव्हिडंड देत नाहीत, कारण त्यांना त्यांचा पैसा ग्रोथमध्ये इन्व्हेस्ट करायचा असतो, कंपनीला वाढवायचं असतं. कुठल्याही प्रकारे प्रमोटरला जास्त एक्सपेक्टेशन नसतं की मला पैसा मिळावा कंपनीतला, कारण प्रमोटरकडे मॅक्सिमम स्टेक असतात आणि ते जेव्हा डिव्हिडंड देतात तेव्हा मॅक्सिमम पैसा हा प्रमोटरकडे जातो आणि तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी पण इन्व्हेस्ट केलेलं असतं. सो आपल्यालाही त्याचा पैसा मिळतो, म्हणजेच जी अमाऊंट आपण इन्व्हेस्ट केली त्या हिशोबाने आपल्यालाही डिव्हिडंड मिळतो. जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल, स्टॉक बाय करायचे असतील, तर डीमॅट अकाउंट हवंच ना. आणि मी कुठल्या स्टॉकमध्ये ट्रेड करतोय, कुठे इन्व्हेस्ट करतोय हे जर बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून एक डीमॅट अकाउंट ओपन करा किंवा या नंबरला कॉल करा. माझी टीम तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करून देईल आणि माझे सगळे ट्रेड रिचमीवर मी पोस्ट करतो, ते सुद्धा पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न निर्माण होतो की मला 1 लाख रुपये कमवायचे असतील तर किती रुपये इन्व्हेस्ट करावे लागतील, किती शेअर्स बाय करावे लागतील फक्त बोनससाठी. बाकी स्टॉक प्राइस वाढणार, तिथून अर्निंग करणार, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. फक्त इन्व्हेस्ट करावे लागतील किती हे आपण बघणार. पहिला स्टॉकची प्राइस आहे 250 रुपये, आपण पकडून चालतोय. डिव्हिडंड यील्ड आहे 9.02. डिव्हिडंड इन रुपीज आहे 22.55. टोटल शेअर्स सपोज आपण 4,435 घेतले तर आपल्याला डिव्हिडंड 1 लाख रुपये मिळेल, पण इन्व्हेस्टमेंट होईल 11,08,750 रुपयांची. ऍक्च्युली स्टॉकची प्राइस 356 समथिंग आहे, पण एक एक्झाम्पल म्हणून आपण 250 राऊंड फिगर पकडलेली आहे. सेम गोष्ट जर तुम्ही रिलायन्समध्ये बघितलात तर 2,331 रुपये स्टॉकची प्राइस आहे. डिव्हिडंड यील्ड 0.30% आहे. डिव्हिडंड इन रुपीज जर बघितला तर जवळपास 7 रुपये डिव्हिडंड येतो. टोटल शेअर्स आपल्याला घ्यावे लागतील 14,300 शेअर्स, तेव्हा आपल्याला 1 लाख रुपये डिव्हिडंड मिळणार आहे. पण हे मिळवण्यासाठी गुंतवणूक 3,33,00,000 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल, तेव्हा कुठे आपल्याला हे 1 लाख रुपये मिळणार. हो, 3 कोटी रुपयाची मी भाषा करतोय, तेव्हा फक्त आपल्याला 1 लाख रुपये मिळणार आहेत. पण वेदांताबद्दल जरी आपण बोललो, 350 रुपये जरी प्राइस आपण याची पकडली ना, तरी ही मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट 15 लाखापर्यंत जाईल. 15 लाख ते 16 लाखामध्ये आपल्याला 1 लाख रुपये डिव्हिडंड मिळणार आहे. पण तुम्ही याच्यावरून हे कन्क्ल्युजन काढू शकत नाही की वेदांता इज द बेस्ट आणि रिलायन्स इज बॅड कंपनी. तर असं आपण म्हणू शकत नाही, कारण आपण जर स्टॉक प्राइस बघितली
तर तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. वेदांताची 10 फेब्रुवारी 2017 साली म्हणजेच 5 वर्षापूर्वीच आपण कॅल्क्युलेशन करतोय, 5 वर्षामध्ये काय रिटर्न्स दिले. 248 रुपयाचा स्टॉक आज 2022 मध्ये 356 रुपयाचा बनला आहे. म्हणजेच 43% हा वाढला आहे. हे कंपाऊंडेड ग्रोथ नाही, मी फ्लॅट रेट सांगतोय. फ्लॅट किती % वाढला याबद्दल बोलतोय, कंपाऊंडेड नाही. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, म्हणजेच 43% वाढला. पण रिलायन्स मात्र 510 रुपये होता 10 फेब्रुवारी 2017 साली आणि 5 वर्षांनी म्हणजेच आज 4 फेब्रुवारी 2022 साली 2331 रुपये झाला. जवळपास याने जे रिटर्न दिलेत ते 357% दिलेत. जसं तुम्हाला वाटतं की डिव्हिडंड हा कमी आहे, पण इकडे जर ओव्हरऑल स्टॉकचा रिटर्न बघितला, जर तुम्ही आज विकला असता तर डायरेक्ट तुम्हाला 357% रिटर्न मिळाले असते. पण याच्यामध्ये एक कॅच काय आहे, तुम्हाला हा स्टॉक विकला तरच रिटर्न, आज हा सेल झाला तरच तुम्हाला पैसे मिळणार. पण इकडे काय केस आहे, तुम्हाला डिव्हिडंड मिळत आहे, तो ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटवर क्रेडिट होत राहतो, विकण्याची गरज नाही. जसं माझ्याकडे बरेच एजेड लोक इन्व्हेस्ट करण्यासाठी येतात, रिटायर्ड लोक आहेत, एज त्यांचं जास्त आहे, कुठलाही अर्निंग सोर्स नाही, अशा लोकांसाठी आम्ही खूप चांगले डिव्हिडंड देणारे स्टॉक निवडतो. कारण त्यांची रिक्वायरमेंट असते की सर मला काहीतरी महिन्याला अमाऊंट आली पाहिजे, महिन्या 2 महिन्यातून डिव्हिडंड हा जमा झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही असे स्टॉक निवडतो ज्यामधून चांगला डिव्हिडंड पण मिळेल आणि ॲव्हरेज हा स्टॉक ग्रोथ पण होत राहील, जेणेकरून यांचा उदरनिर्वाह पण चालत राहील आणि स्टॉकमध्ये ग्रोथ पण होईल. जेव्हा आपण सेल करणार त्यावेळी सुद्धा डिसेंट रिटर्न्स मिळतील. पण जे यंगस्टर आहेत, ज्यांना चांगले रिटर्न एक्सपेक्टेड आहेत, अग्रेसिव्ह पोर्टफोलिओ हवा, अशांसाठी तर आपले पोर्टफोलिओ आहेतच. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, स्मॉल केसवरून इन्व्हेस्ट तुम्ही सुद्धा करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला डिव्हिडंड मिळवायचा असेल तर चांगल्या कंपनीमध्ये लॉंग टर्मसाठी कधीही इन्व्हेस्ट करणं फायद्याचं ठरेल. आणि बिझनेस बघून आपल्याला इन्व्हेस्ट करायला हवं, कारण तो बिझनेस लॉंग टर्मसाठी सस्टेन राहतो. त्यामुळे नेहमीप्रमाणे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.